मेहता का उल्टा चष्मा. अरे तुम्ही लोक फिरून फिरून का बोलताय भाऊ? सरळ सरळ सांगा ना काय झालंय. मी सांगतो काकाजी. पण सुविचार तर तमिळ मध्येच असेल. नाही नाही, मराठीमध्ये लिहिला जाईल. नाही गुजरातीमध्ये. पंजाबी मध्ये. काकाजी, आपल्या मातृभाषेत सुविचार लिहिण्याच्या या वादाला कधी तक्रारीचं आणि भांडणाचं स्वरूप आलं हे कळलंच नाही. आणि त्या रागामध्ये सगळे लोक आपल्या घरी निघून गेले आणि उंबाडियो पार्टी कॅन्सल झाली. पार्टी कॅन्सल झाली ही वेगळी गोष्ट आहे, पण आता प्रत्येक व्यक्ती हा हट्ट करतोय की तो आपल्या मातृभाषेतच बोलेल. अरे असं थोडंच असतं. आता सगळ्यांना वटणीवर आणतो. जेठ्या, काकाजी, जेठ्या, ए जेठ्या, जेठ्या. हाँ बापूजी. जरा खाली आहे, काम आहे. हाँ बापूजी. येतोस? बाकी सगळ्या लोकांना पण बोलावून घे. हा. हो हो. एम बाकी बधाने केम बोलावो छ बापूजी? तू खाली आहे, मग सांगतो. खाली आहे. बेडे मास्तर, अय्यर, माधवी माधवी वहिनी, वहिनी, अय्यर, बबिता वहिनी, पोपटलाल खाली आहे भाऊ. बेडे मास्तर, माधवी वहिनी, सोडी, रोशन वहिनी, बेडे रोशन मास्तर. वहिनी, अय्यर, बबिता वहिनी. मेहता साहेब यांना आजी. काय झालं आधी भाऊ? हाती भाऊ काय झालं? मेहता साहेब काय झालं? कशाला बोलवताय? अरे मेहतोच नाही बोलवतोय, मी बोलवतोय. खाली आहे सगळ्यांनी. अरे या जेठाप्राने काकाजींना काहीतरी सांगितलंय. मला वाटतं भांडणाचं काहीतरी आहे. मला असं वाटतं जेठालाल आपलं म्हणणं खरं करण्यासाठी काकाजींना घेऊन आलाय की सुविचार गुजरातीमध्येच लिहायचा म्हणून. आपण ऐकतो ना काकाजींचं सगळं, पण आता ऐकायचं नाही. सुविचार मराठीमध्येच लिहिणार आहे. हाँ बरोबर आहे. जेठालालने संड पुट्टू चिन्ह पसंग मारी नी उंग अप्पावा ऐकटू वंदुट इप्पुनिया मोई पत्ती याद चिन्ह सोन नानु ओनिया विडमाट. अरे या. अरे तुम्ही लोक उभ्या उभ्या काय विचार करताय? या लवकर खाली या. आणि हा, आपल्या परिवाराला घेऊन या. अच्छा तर मी येऊ का नको? ए गपरे, आम्ही सगळे काय तुझा परिवार नाहीये? नाही नाही आहात ना काकाजी. हा मग खाली आहे ना भाऊ. आलो 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 लगेच. चल अय्यर, हमरा नीचे जाई. लवकर या भाऊ, लवकर या. लवकर या. या. हो आलो आलो. या लवकर. हो काकाजी आलो आलो आलो. चल सोनी ये. अच्छा जेठ्या, मला एक सांग, तू ही उंबाडिया पार्टी कॅन्सल का केली? તમને કેવી રીતે ખબર પડી? अरे ऐकली भाऊ, तू हे सोड ना. तू सांग, कॅन्सल का केली पार्टी? તમારા માટે કોની કમ્પ્લેન કરી મારી બાપુજીને? अरे भाऊ, कोणी कंप्लेंट नाही केली आहे. आणि सगळ्यात आधी तू हे गुजरातीमध्ये बोलणं बंद कर. બાપુજી, ગુજરાતી આપણી માતૃભાષા છે અને તમે મને માતૃભાષાથી વાત કરવાનું ના પાડો છો. अरे नाही म्हणत नाहीये भाऊ, पण इथे बाकी सगळे लोक सुद्धा उभे आहेत ना. आपण दोघे काय बोलतोय त्यांना सुद्धा कळायला हवं की नाही? बोल, उंबाडियो पार्टी कॅन्सल का केली? बापूजी, मला तर पार्टी कॅन्सल करायचीच नव्हती, पण या सगळ्यांच्यामुळे करावी लागली. अच्छा, तर भाऊ तुम्ही सगळ्यांनी सांगा, तुम्ही सगळ्यांनी असं काय केलं ज्यामुळे पार्टी कॅन्सल करावी लागली? अरे बोला. अरे सगळे लोक गप्पा का उभे आहेत? बोला. हे मेहतोस, तू तर सांगत होता ना की या सगळ्या लोकांनी नक्की केलेलं आहे की आतापासून हे लोक फक्त आपल्या आपल्या मातृभाषेतच बोलणार आहेत. पण या सगळ्या लोकांनी तर मौन व्रतच घेतलेलं आहे. અરે બાપુજી, એ મૌન વ્રત જ ધારણ કરે ને, કારણ કે વાઘ એ લોકોનો જ છે. બોલે શું? हो जेठालाल, बास आता खूप बोललास. वाटेल ते ऐकून नाही घेणार मी. जेठाप्रा, मी काकाजींचा आदर माझ्या वडिलांसारखा करतो, त्यामुळे गप्प आहे मी. ओय, माझ्या गप्प बसण्याला तू माझा दुबळेपणा समजू नकोस. થોડા વેળ જરા કપર આ ને બાવા. હમણાં આપણને કશું જ નથી બોલવાનું. चित्तपाप इंद संडे की कारणम पिन अड़ी तप्पू जेठलाल तुदानम. Leave it, Iyer. There is no point interfering between them. You are right, बबीता. जेठलाल किट्ट पेशी पोरू रोज न मिला. જોયું જોયું બાપુજી,
અય્યર ભાઈ હજી એની વાત છે મેં મારા જ વાક કાઢે છે અને મારા વાક શું કાઢું છું? સૌથી પહેલા રસમમાં ખાવા તમે જ જતા રહ્યા હતા ને. शांत व्हा सगळ्यांनी. तुम्ही सगळे लोक काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. तुम्हाला सगळ्या लोकांना जे काही बोलायचं आहे मराठीमध्ये बोला. बोल अय्यर, काय बोलायचंय तुला? मराठीत बोल. काकाजी, मी तमिळमध्ये हेच म्हणालो की या सगळ्या भांडणामागे जेठालालची चूक आहे. या जेठालालनेच माझ्या भाषेची मस्करी केली. हा तर असं बोल ना भाऊ, तेव्हा मला काहीतरी कळेल. बेट्या, अय्यरची माफी माग. कुणाच्याही भाषेचा अपमान नाही करायचा. अहो मी कुणाच्याही भाषेचा अपमान नाही केलाय बापूजी. मी तर फक्त अय्यर भाऊना इतकंच म्हणालो की तुमचं हिंदी कच्चं आहे तर तुम्ही हिंदी शिका. खोटं बोलू नको जेठालाल. तू सगळ्यांच्या समोर माझ्या भाषेची मस्करी केली होती. अय्यर भाऊ, मस्करी केली नाही. मित्रांमध्ये चेष्टा मस्करी तर होतच राहते ना बापूजी. पण तो मातृभाषेत सुविचार लिहिण्याचा मुद्दा तर तुम्हीच घेऊन आलात ना बापूजी. अय्यर भाऊ म्हणत होते की सुविचार तर तामिळ भाषेतच लिहिला जाईल. जेठालाल मातृभाषेत सुविचार लिहिण्याबद्दल आधी सोडी बोलला होता. ओ अय्यर, आपल्या मातृभाषेत सुविचार लिहिण्याचा हट्ट मी नाही, भिडेने केला होता. याने नोटीस बोर्डवर रोज आपल्या मातृभाषेत सुविचार लिहिण्याचा हट्ट केला, त्यामुळे सगळं झालं. हं? भेंडी मास्तर, अरे भाऊ, एक शिक्षक असून तू असं केलंस? काकाजी, मला अय्यरने भडकवलं त्यामुळे मी असं बोललो. अय्यर मला म्हणाला की नाही नाही तमिळमध्ये सुविचार लिहा. माझी मातृभाषा तमिळ आहे तर तू तमिळमध्ये सुविचार लिहिशील. असं कसं मी ऐकून घेऊ? म्हणजे मी कसं ऐकून घेऊ ना? अय्यर, बघितलं बापूजी, आता तरी तुम्हाला कळलं ना की या सगळ्याचा करता धरता अय्यर भाऊ आहे. पण जेठालाल तू आठव, तूच सगळ्यात आधी माझ्या हिंदीची मस्करी केली होती, त्यामुळे मला राग आला. अरे तेच बोलता, अहो मस्करी नाही केली होती भाऊ. जेठालाल तू मस्करी केली. गप्प बसा ना अय्यर भाऊ, आता बापूजी बोलतायत ना, गप्प बसा ना. एकमेकाला दोष देणं बंद करा. आजच्या भांडणाला जबाबदार तुम्ही सगळे आहात. आम्ही सगळे कसे काय? हो काकाजी, मी कोणती चूक केली? अरे भावानो, सगळ्यात मोठी चूक तर तुमच्या लोकांची ही आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी एकमेकांच्या भाषेचा मान नाही ठेवलात. अरे अख्ख्या दुनियेमध्ये सगळ्यात जास्त भाषा आणि बोली आपल्या भारत देशात बोलल्या जातात. कसे आपण सगळे लोक एकमेकांचा मान ठेवतो ना, त्याच प्रकारे आपल्या सगळ्या लोकांना एकमेकांच्या मातृभाषेला सुद्धा मान दिला पाहिजे. हिंदी, गुजराती, मराठी, बंगाली, पंजाबी, तामिळ, अरे या सगळ्या तर आपल्या भारत देशातल्या महान भाषा आहेत. सगळ्यांचा आपला एक इतिहास आहे, स्वतःचं एक व्याकरण आहे, स्वतःचं साहित्य आहे, आपली अस्मिता आहे. आणि काकाजी, प्रत्येक भाषेसोबत एक संस्कृती जोडली गेलेली आहे. जेव्हा आपण एका भाषेचा सन्मान करतो तेव्हा पूर्ण संस्कृतीचा सन्मान करतो. हा, त्यामुळेच आपण आपल्या भाषे व्यतिरिक्त जगात जितक्या भाषा आहेत त्या सगळ्यांचा आदर केला पाहिजे. बरोबर आहे. आता बघा, आपल्या देशामध्ये कितीतरी भाषा आहेत, किती विविधता आहे, पण तरीही आपण सगळे लोक एकत्र मिळून राहतोच की नाही? आणि हेच तर आपल्या भारत देशाचं वैशिष्ट्य आहे. आता सगळे लोक आपापल्या भाषेतच बोलायला लागले आणि दुसऱ्यांच्या भाषेला सन्मान नाही दिला तर अशाने तर आपला भारत देश तुटून जाईल. हो, यू आर राईट काकाजी. जर आपण इतरांच्या मातृभाषेचा सन्मान केला तर ते आपल्या मातृभाषेचा सन्मान करतील. हा, सगळ्यांनाच आपापल्या मातृभाषेचा अभिमान असतो ना. हा, आणि त्यामुळे कुणी त्याविषयी जरा जरी वाकडे बोलले ना तर मनाला खूप लागतं. हो, बाण सरळ हृदयात घुसतो. हा, आणि त्यामुळे तर सगळ्यांमध्ये तुतुमिमी झालं. सगळे लोक आपापल्या मातृभाषेमध्ये सुविचार लिहिण्याचा हट्ट करायला लागले. काकाजी, आमचं वागणं चुकीचं होतं, पण आपल्या मातृभाषेत सुविचार लिहिणं चुकीचं आहे का? ओ, ह्या चुकीचं काही नाही अय्यर प्रा. तू तुझी मातृभाषा तामिळमध्ये सुविचार लिही.
हा भिडे, तुला जर मराठीत सुविचार लिहायचा असेल तर तू लिही भाऊ. हा नाही जेठालाल, तू गुजरातीमध्ये लिही, काही प्रॉब्लेम नाही. काकाजी, जर विचार चांगला असेल तर कोणत्याही भाषेत सुविचार लिहायला काय हरकत आहे? ब्रिलियंट. अगदी खरंय. अरे पण अय्यर बेटा, असा सुविचार लिहिण्याचा फायदाच काय जो इतर कोणाला कळणारच नाही. बरोबर पॉइंट आहे. आणि सुविचार तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा भाऊ. त्यामुळे सगळ्यांनी वाचला, समजून घेतला तरच सार्थक होईल. बरोबर आहे. आणि त्यामुळेच आपण सुविचार हिंदीमध्ये लिहितो. का? कारण की इथे हिंदी सगळ्यांनाच येते. आपली भाषा वेगवेगळी आहे, पण हिंदीमध्ये आपण सगळे लोक एकमेकांशी सहजरित्या आपल्या विचारांचं आदान प्रदान करू शकतो. जेठालाल, सॉरी. आता मी माझी हिंदी अजून चांगली करण्याचा प्रयत्न करेन. आता कसं बोललात? आणि मी सुद्धा माझं इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या गोकुळधाम मध्ये तर प्रेमाची भाषा बोलली जाते. आपण काही न बोलताच एकमेकांचे चेहरे वाचून घेतो आणि त्यांच्या मनातली गोष्ट समजून घेतो. अहो अगदी बरोबर काकाजी. जेठालाला तर काही बोलायची गरजच पडत नाही. मला त्याचा चेहरा पाहूनच कळतं की आज टेन्शन मध्ये आहे जेठालाल. हा. आणि मलाही मेहता साहेबांचा चेहरा बघून कळतं की आज अंजली वहिनींनी खायला काय बनवलंय ते. आणि कोपूला बघून मला सुद्धा हे कळतं की आज त्याची गाडी कोणत्या गिअर मध्ये आहे. आणि मला तर डॉक्टर हातीना बघूनच कळतं की त्यांनी आज टेस्टी ब्रेकफास्ट केला आहे की नाही. हा, बस हीच आहे आपल्या गोकुळधामची खरी भाषा. आपल्या संपूर्ण भारताची खरी भाषा, प्रेमाची भाषा. यस. जर ठरवलं तर प्रेमाने प्रत्येक गोष्टीचा उपाय मिळू शकतो. जर तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने विचार केला असता तर कोणत्याही भाषेत लिहिलेला सुविचार तुम्ही वाचू शकला असता. आम्ही कसं वाचू शकलो असतो काकाजी? हो काकाजी, कसं काय? तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये सुविचार लिहून आणि मग त्याचा अनुवाद खाली हिंदीमध्ये लिहायचा. अरे हा, हे इतकं हो सोपं ना, आहे. खरंच. हो काकाजी, आम्ही तर याचा विचारच केला नव्हता. हो यारो, असं केलं असतं तर हे भांडणच झालं नसतं. बिलकुल बरोबर बोललात बापूजी तुम्ही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रेमाने मिळू शकतं. आता बघा ना, आमच्या भांडणाला पण तुम्ही प्रेमानेच मिटावलत ना. हो बरोबर. ओ यारो, मी तुम्हा सगळ्यांच्या भावना दुखावल्या, त्यासाठी मला माफ करा. भिडू, सॉरी यार. सॉरी अय्यर भाऊ, सॉरी. मित्रा, सॉरी बबिताजी. सॉरी It's okay, जेठालाल. जेठाजी. अय्यर, सॉरी सॉरी यार. सॉरी. अरे सॉरी. सॉरी मित्रांनो, सॉरी सॉरी. It's okay, सोडी भाऊ. सॉरी. जेठाबरा, सॉरी यार. सॉरी, काय सॉरी, म्हणतात तुम्ही सॉरी. मध्ये अरे सॉरीला? सॉरीच म्हणतात. काकाजी सॉरी. बरं वाटलं आता. मेहता साहेब, पोपटलाल, तुम्हाला सुद्धा सॉरी. मी तुम्हा सगळ्यांचं ऐकलं नाही. ठीक आहे. होतं असं कधी कधी. अरे चला भावानो, चला आता एकमेकाला सॉरीच म्हणत राहणार की उंबाडियो पार्टी पण करणार. हा. शेठजी, या नटू काका, या लाला भाऊ, शेठजी आम्ही आलो. या. शेठजी आम्ही आलो. अरे नट्टू काका, बागा तुम्ही इथे? मी तर तुम्हाला सांगितलं होतं ना पार्टी कॅन्सल झाली म्हणून. आम्ही गेलोच नाही शेठजी. आम्हाला माहितीये की गोकुळधाम मध्ये रुसवे फुगवे फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे आम्ही बाहेर जाऊन थांबलो होतो. वा. आम्हाला माहिती होतं की मामला लवकरच थंड होणार आहे आणि उंबाडियो पार्टी तर होऊनच राहणार आहे. हा. बघा, आपल्यापेक्षा आपल्या सगळ्यांना तर हे लोक जास्त ओळखतात. हा? तर चला चला भाऊ, आता जास्त उशीर नका करू. गार्डन मध्ये जाऊन लवकर उंबाडियो पार्टीची तयारी सुरू करा. हा हा हा. हा अय्यर भाऊ, तुमच्या बॉसला पण बोलावून घ्या ना. अरे हो जेठालाल, मी आताच फोन करतो. गुड आयडिया. हा. चला भाऊ, आता एक गोष्ट तर सिद्ध झाली की आपली गोकुळधाम सोसायटी पण एक प्रकारची उंबाडियोच आहे. हुंबाडियो आहे ते कसं काय बापूजी? कसं? सांगतो. उंबाडियो मध्ये जसे एका मडक्यामध्ये बटाटा, रताळे, काकडी, वांगे या सगळ्या वेगवेगळ्या भाज्या जशा एकत्र होतात ना, त्याच प्रकारे आपल्या सोसायटीमध्येही गुजराती, मराठी, बंगाली, पंजाबी, तामिळ या सगळ्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळ्या जाती आणि धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात.
वा 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 काकाजी वा. तेव्हा आपलं गोकुळधाम सुद्धा एक प्रकारे उंबाडियोत झालं ना. अहो काकाजी, म्हणूनच आपलं गोकुळधाम उंबाडियो नाही, राष्ट्रीय उंबाडियो आहे. हो, राष्ट्रीय उंबाडियो. लाया लाया बापू लाया. जेठाभाऊ, हा जो राष्ट्रीय उंबाडियो आहे तो एकत्र बसून सगळ्यांसोबत भाज्यांचा उंबाडियो केव्हा खाणार आहे? चला होऊन जाऊ. काय झालं आजोबा, तुम्ही सगळे इकडे काय करताय? अरे बेटा, सगळे लोक उंबाडियो पार्टीसाठी जमा झालेत. उंबाडियो कुठे आहे? उंबाडियो कुठे आहे? उंबाडियो अरे हो हो अजून बनवायचंय बाळा. हो आता तर पोटात कावळे ओरडायला लागलेत. हो भाऊ, आणि माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय. चला भाऊ चला, सुरू करा लाला भाऊ. आला आला आला. अजून किती वेळ आहे यार? हा, कधीपासून होतच आहे. हा. अरे आता काय कच्चं खाणार आहेस का? ते शिजू तरी देते. मी फक्त बघत होतो. हा. वा वा वा, काय सुगंध येतोय उंबाडियोचा. उंबाडियो तर जोरदार बनवलाय. हा पप्पा, वर द वेट. फार छान आहे, फारच छान आहे. मजा आली, मजा आली. मजा आली, मस्त मेहता वाटलं. साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोलला होता की ह्या उंबाडियोचा शब्दात प्रतंचा करू शकत नाही. अरे प्रतंचा नाही अय्यर भाऊ, प्रशंसा. शिकतोय जेठालाल, मी बरोबर बोलणं शिकतोय. आता कसं बोललास? वा वा अय्यर भाऊ, प्राऊड ऑफ यू. जेठालाल, प्राऊड ऑफ यू नाही, प्राऊड ऑफ यू. शिकतोय मी पण थोडं थोडं इंग्रजी शिकतोय. जेठाजी, आज मी पहिल्यांदा तुमच्यामुळे हे उंबाडियो ट्राय केलं. तुम्हाला आवडलं की नाही? हो, फारच आवडलं आणि ह्याची बनवण्याची पद्धत सुद्धा फार इंटरेस्टिंग फार आहे. फार फार. आपण एक काम करूयात, एकदा वलसाड, सुरत, नवसारी त्या भागात जाऊन खाऊयात. हा? तिकडे जाऊन खाण्याची मजाच काही और आहे. Really? हा, एकदम मस्त लागतं तिकडचं. या या ओके, ओके, वांग ठीक आहे. वांग या या या. अरे या 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 बॉस भाऊ. नमस्कार, या नमस्कार. या बॉस बहन, या बॉस भाऊ, या स्वागत आहे गोकुळधाम सोसायटीच्या उंबाडियो पार्टी मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही लगेच आलात सुद्धा. खूप बरं वाटलं. अय्यो काय म्हणालात? ही मीन टू से इतक्या शॉर्ट नोटीस वर तुम्ही पार्टीला आलात म्हणजे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नाहीतरी कसं म्हणणार, आम्हाला माहित होतं उंबाडियो इज सच अ डेलिकसी. हो, डेली डेली खाऊ शकतो, पण फक्त 4 महिन्यांसाठी. काय, दसऱ्यापासून होळीपर्यंत. कारण काय ना, काही भाज्या ज्या असतात ना त्या पूर्ण वर्षभर मिळत नाहीत, फक्त हिवाळ्यातच मिळतात. हा, तुम्ही घ्या ना अय्यर भाऊ. हो या या ना, या, please, या. चला, चला. काय हाती भाऊ, खाता ना व्यवस्थित? हो हो जेठा भाऊ, हे उंबाडियो खाऊन ना आत्मा तृप्त झाला. हा, आहे ना.
गरमागरम भजी तळून तयार आहेत. यस. अरे वा, गरमागरम भज्यांसोबत टोमॅटो सॉस. आता राहवत नाहीये. अरे, ही बॉटल तरी कमी आहे. अब्दुलला फोन करतो मी. आता नाही राहवत आहे मला. त्याला पण बोलवतो मी इकडे खाण्यासाठी. अरे उचल. आता हा फोन नाही उचलत आहे. अब्दुल. जिंदगी आसान नहीं होती, इसे आसान बनाना पड़ता है, कुछ अंदाज से, कुछ नजरअंदाज से. अब्दुल. अब्दुल. ए अब्दुल. हा पोपटलाल अब्दुलच्या नावाने का बोंबलतोय? ए अब्दुल. 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 अरे अब्दुल. अरे अरे अब्दुल. 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 अरे ओ पोपटलाल. अरे भाऊ पोपटलाल एवढा जोरात का ओरडतोयस भाऊ? बारीकसा गळा आहे तुझा, फाटून जाईल. जरा हळू बोल. पोपटलाल सकाळी सकाळी सोसायटीत ध्वनी प्रदूषण का करतोयस बाबा? काय बोललास रे तू? अरे सकाळी सकाळी सोसायटीत ध्वनी प्रदूषण का करतोयस? आता ओरडून ओरडून तू पण तेच तर करतोस ना. नाही भिडे, गोष्ट तर खरी आहे. हे पण ध्वनी प्रदूषणच आहे. पण भाऊ आता अब्दुलचं नाव घेऊन एवढा जोरजोरात का ओरडतोयस तू? अरे अब्दुलकडे काम आहे ना माझं. अरे मग कॉमन सेन्स यूज कर ना पोपटलाल. फोन कर अब्दुलला. नाही नाही नाही, बॅलन्स नसेल ना. थांब मी करतो बाबा. अरे ओ बॅलन्स भाऊ, काय बोलताय? तुला काय वाटतं बाल्कनी मध्ये असं येऊन मला ओरडायला खूप आवडतं? मी अब्दुलला फोन केला नसेल असं वाटतं? आणि ऐक, मी अब्दुलला फोन केला होता पण त्याचा फोन लागत नाहीये. समजलं? समोर पोपटलाल. अरे पोपटलाल, अरे हे काय करतोय? काय करतोय? अरे काय केलंस हे तू? सॉरी 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 अरे सॉरी. काय सॉरी? अरे पोपटलाल काय बेसनची होळी खेळतोयस का? अरे सॉरी सॉरी सॉरी. ते मी भजी तळत होतो ना, त्याच्यामधूनच डायरेक्ट मी बाहेर आलो म्हणून. सॉरी 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 सॉरी. अरे काय सॉरी पोपटलाल, अख्खा कुर्ता खराब करून टाकलास. नवीन कुर्ता घातला होता मी आज. आता मला ऑफिसला जायला उशीर होणार आहे. पोपटलाल यार हद्द करतोस तू. तुझे हात बेसनने भरलेले आहेत तर आम्ही लोक खाली उभे आहोत. तू जबाबदारी ठेवली पाहिजेस ना भाऊ. हात हलवत बोलायला नाही पाहिजे. सॉरी सॉरी मेहता साहेब, मी सॉरी बोललो ना तुम्हाला. आता काय सॉरी पोपटलाल, आता सॉरी बोलून काय फायदा? हात धुवून आला असतास बाल्कनीत आणि मग आमच्याशी बोलला असतास तर बेसन उडलं असतं ना. हे बाबा, हे सगळं ना तुझ्या चुकीमुळे झालं. इकडे तू मला फुकटचा सल्ला द्यायला इकडे आला नसता ना, की मी हे ध्वनी प्रदूषण इकडे करायचं नाही, मग हे बेसन उडालच नसतं आणि त्या दोघांवर देखील उडालं नसतं हे. ए हा बघा, आता हा माझीच चूक काढतोय. अरे जर तुझी चुकी तर तुझीच चुकी बोलणार ना मी. अरे पण तुमच्या दोघांच्या चुकीमुळेच माझा शर्ट खराब झालाय. अहो फक्त तुमचाच नाही, सर्वांचाच झालाय. माझाही झालाय, याचाही झालाय. अरे येर भाऊ मेहता साहेब, तुम्ही एवढे टेन्शन नका घेऊ. तुम्ही सरळ कामावर निघून जा. तुम्ही ऑफिसला पोहोचेपर्यंत ते बेसन आहे ना, ते पूर्ण सुकून जाईल. मग तुम्ही काय करा, नखानी ना असं थोडं थोडं असं खरडून काढा, म्हणजे ते निघेल. पोपटलाल, तू शर्ट तर खराब केलाच, पण आता डोकं खराब करू नकोस. ए बाबा ए, मी काय डोकं खराब नाही करत आहे. मी तर तुम्हाला एकदम मस्त आयडिया देतोय. तुम्हाला नाही ऐकायचं तर तुम्ही निघून जा ना इकडून. कशाला? अरे सोडा ना यार, याच्याशी वाद घालण्यात काय फायदा नाही. हा त्याची चूक थोडी मान्य करणार. मी शर्ट चेंज करून येतो. मी पण येतो. पण माझ्या घरी तुमच्या मापाचा शर्ट नाहीये. नाही मेहता साहेब, मी माझ्या घरी जातो. मग असं बोला ना, मी जातोय. मराठी शिकताय ना? हो हो हो. मी येतोय म्हणजे माझ्या सोबत येतो. हो सॉरी सॉरी. ठीक आहे चला. आता मलाही कुर्ता चेंज करावा लागणार. अरे अरे भिडे भिडे ऐक ना. काय? मी गरमागरम भज्या बनवतोय. ये ना घरी, मस्तपैकी खाऊ आपण. आणि येता येता अब्दुलच्या दुकानातून टोमॅटो सॉसची बॉटल देखील घेऊन ये. नाही नाही नाही, मला नाही खायची भजी बिजी. अच्छा, मग येताना अब्दुलच्या दुकानातून एक अब्दुलला जाता जाता बोलून आण ना प्लीज. नाही 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 नाही, तू स्वतःच खाली ये आणि स्वतःच अब्दुलच्या दुकानात चालत जा. मी नाही जाणार आता. मी चाललोय कुर्ता बदलायला. अरे ऐक ना भिडे, असं काय करतोस तू? जा ना. अरे माझी हालत तर बघ, मी असं कसा जाऊ सांग ना मला. सोड भाऊ, तू तर काय जाणार नाहीस. तुझ्यासारखं तर नाहीये ना माझं की घरी गरमागरम जेवण मिळत असतं. इथे तर रोज सकाळी उठून स्वतः तयारी करा, स्वतः जेवण बनवा आणि स्वतःच ते खा. जाऊ दे, तुला माझं दुःख नाही कळणार रे मित्रा. मी मॅनेज करेन कसं तरी. सॉस शिवाय खाईन मी माझी भजी. आता काय करू? ठीक आहे, मी आता घरी जातो. कुर्ता चेंज करून माझ्या घरी जी सॉसची बाटली आहे ना, तीच घेऊन येतो. चालेल ना? अरे थँक्यू हा भिडे. हा, सॉसचे पैसे वाचले माझे. काय ते?
नाही काय नाही ते मी आता मी जोरात बोललो तर तू बोलशील की ध्वनी प्रदूषण करतोय. तू जा ना बाबा, तुझ्या घरी जा आणि पटकन सॉसची बॉटल मला घेऊन ये. हा जा. मजा येणार आहे आज खूप. भिडे अजूनपर्यंत का नाही आला? अरे गरमागरम तळलेली भजी थंड होऊन जातील ही. अरे तू केव्हा आलास? तू माझी आठवण काढलीस आणि मी प्रगट झालो. ये 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 भजी खा. अरे तू काय माझ्या घरामध्ये ये करतोय? तू ये आणि खा ना माझ्या ही घरी. घे तुझी सॉसची बाटली. अरे वा, थँक्यू भिडे. चला. अरे जातो काय, तू ये ना, बस ना माझ्यावर मस्तपैकी भजी खा ना. नाही रे बाबा, मला आता लोणचं पापडाची डिलिव्हरी द्यायला जायचं. अरे मग डिलिव्हरी नंतर कर ना. एवढी काय तुला घाई लागली आहे? तू सॉसची बॉटल माझ्या घरापर्यंत आणलीस, आता भजी न खाता गेलास तर मला खरंच खूप वाईट वाटेल. बस 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 खा. चल. पोपटलाल, मी आता नाश्त्याला भजीच खाऊन आलोय. अच्छा, भज्यांची काही बातच वेगळी आहे रे. अच्छा भिडे, तू ना एक काम कर, एक तरी भजी खाऊन जा. मी ना खूप चांगलं स्वादिष्ट भजी बनवतो. नाही मला माहिती आहे पोपटलाल की तू मस्त पकवतोस. काय म्हणजे मस्त भजी बनवतोस, पण आता एक काय अर्धीही खाण्याची जागा नाहीये पोटात आणि जरा अर्जंट आहे, जावं लागेल. अरे भिडे ऐक तरी. अरे 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 तुला कळत नाहीये तू काय सोडून चाललाय? अरे भिडे, ओहो, भिडेच्या नशिबातच नाहीयेत राजेशाही भजा. पोपटलाल चला, तुम्हीच मजेत खा. ही तर एक्सपायर झालेली आहे. भिडे मला अशी बॉटल देऊन गेला. भिडे, भिडू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सोडी. गुड मॉर्निंग. यारा, सकाळी सकाळी कुठे फिरून येतोयस? अरे फिरून नाही आलोय सोडी, पोपटलालच्या घरी गेलो होतो, त्याला टोमॅटो सॉसची बाटली देण्यासाठी. अरे वा 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 भिडू, तू लोणचं पापडाच्या बिझनेस सोबत सॉसचा बिझनेस पण सुरू केलास. खूप चांगली गोष्ट आहे. एक काम कर, माझ्यासाठी ना तू मक्का आणि सरसोचा सॉस बनवून घेऊन ये. अरे नाही सोडी, मी काही सॉसचा बिझनेस सुरू केला नाहीये. माझ्या घरी बाटली होती, ती त्याला द्यायला गेलो होतो. ओह असं. अरे मेहता साहेब, गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग सोडी, चांगलं झालं यार तू भेटलास. मला ऑफिस मध्ये सोड ना भाऊ. अहो, नक्कीच सोडणार मेहता साहेब, ही काय बोलायची गोष्ट आहे? वेळ लागेल भाऊ. मस्त शर्ट. हा भिडे, हे बघा, याचं ध्वनी प्रदूषण सुरूच आहे. भिडे, भिडे, भिडे काय आहे सांग. पोपू, एवढा का ओरडतोयस? तू असा ओरडतोस ना म्हणून तुझं लग्न होत नाही. ए सोडी, काय बोलतोस तू? ओरडण्याने माझ्या लग्नावर काय परिणाम होणार आहे मला सांग. ओय, नक्कीच घेणं देणं आहे पोपू. आता बघ, एखादी सुंदरशी मुलगी तिच्या आई वडिलांसोबत इथे आपल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये यावेळी तुला बघायला येत असेल तर या रूपात तुला बघून, असं ओरडताना तुला बघून आपल्या गाडीला रिव्हर्स गिअर टाकून तिथूनच परत निघून जाईल. अरे सोडी, सकाळी सकाळी अशा अशुभ गोष्टी नको करूस ना मित्रा. सोडी तर नॉर्मलच बोलतोय पोपटलाल, पण तू कामाची गोष्ट बोल ना भाऊ. भिडेचं नाव घेऊन का ओरडतोयस? अहो मेहता साहेब, भिडे मला टोमॅटो सॉसची बॉटल देऊन गेला आणि त्याच्यात एवढी ओरडण्यासारखी काय गोष्ट आहे यार? त्याच्यात एवढं ओरडायचं काय आहे? अरे माझं म्हणणं तरी ऐकून घ्या तुम्ही लोक. अरे ही ओरडण्याची गोष्ट नाहीये, ही भिडेची दुनिया हलवण्यासारखी गोष्ट आहे. अरे कमाल आहे हा माणूस. आता थोड्या वेळापूर्वी मला सॉसची बाटली द्यायला गेलो होतो, तर मला थँक्यू म्हणत होता, जबरदस्ती भजी खायला घालत होता, आणि आता जग हलवण्याची गोष्ट करतोस तू. हो, कारण ही सॉसची बॉटल 10 दिवसापूर्वीच एक्सपायर झालेली आहे. काय ते? हा, काय ते तुला वाटतं मी आजारी पडावं, हे एक्सपायर झालेलं सॉस खावं आणि मला फूड पॉइझनिंग व्हावं? काय काही बोलतोस पोपटलाल, काय बडबड करतोयस? हा अरे पोपटलाल, हे गोकुळधाम आहे भाऊ, आणि गोकुळधाम मध्ये आजवर असं कधी झालंय की कोणाला वाटलं की दुसऱ्याचं वाईट व्हावं? ते तर घाई गडबडीत मी बाटली पाहिली नाही आणि अशीच घेऊन गेलो. अरे पण अशी हे एक्सपायर झालेली टोमॅटो सॉसची बॉटल तू घरी ठेवतोच का? अरे ठेवत नाही भाऊ, आता खूप दिवस झाले सॉस सोबत खावं असं काही बनलंच नव्हतं अरे ना. काय खोटं बोलतोस तू? आताच तर तू मला बोलला की घरी गरमागरम भजी बनवल्या होत्या, त्या तू सॉस बरोबर खाल्ल्या नास काय? ते माधवीने चटणी बनवली होती ना, तर त्याच्यासोबत मी भजी खाल्ली. त्या सॉसच्या बाटलीचं लक्षातच नाही आलं, आणि जर माधवीच्या लक्षात आलं असतं तर माधवीने फेकलीच असती. अरे पोपू, एक काम कर, ती बाटली दाखव. तू एक्सपायरी डेटच्या जागी मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही बघत आहेस? दाखव जरा बघू, एक मिनिट. सोडी, मी मॅन्युफॅक्चरिंग डेट का बघू माझ्या मित्रा? मी पत्रकार आहे मित्रा, मी खरंच हे लक्षपूर्वकच पाहिलेलं आहे हो, तू ना. पाहिलं असेल, पण काय असतं ना, कधी कधी जे डोळे बघतात ते डोकं बघत नाही. एकदा चेक. अरे काय चेक करायचं, काय बघायचं तुला? तुला माझ्यावर विश्वास नाहीये? अरे मी बरोबर बघितलंय. हे अरे कधी expire कधी झालेलंच होतं आहे. असं यार, अरे एकदा नाही, बघून तू बघ. घेऊ दे, अरे मग कळेल ना तसं काही आपल्याला काय. नाहीये. अरे मला माहिती आहे ना, अरे बघू एक्सपायर तर ते. झालेलंच आहे, मी बघितलंय. अरे तू सोड बघितल्यावर ना, मला कळेल माहिती आहे, आपल्याला. मी काय अरे. बघायचं. अरे बघ ना, तू सोड ना सोडी. सॉरी. पोपटलाल, काय करतोस यार? काय घ्यायला असतो?
अरे कोणत्या जन्मीचा बदला घेतोय? अरे आधी तू बेसनने होळी खेळलास, आता टोमॅटो सॉसने होळी पाहिजे काय तुला भाऊ? हो बेसनाने पण हे सगळं झालं. ओ यार, ते माझं मिस झालं यार. सॉरी माझ्या मित्रांनो, दोन्ही वेळा चुकून माझ्याकडून चुकी झालेली आहे. पण यावेळी या चुकीमध्ये सोडी माझा पार्टनर आहे. काय? ओय पोपू, ओय खबरदार माझं नाव घेतलंस तर. मी तर फक्त चेक करत होतो की खरंच एक्सपायरी डेट आहे की नाही, तर तू असा हिसका दिलास. पोपटलाल, तुझ्यामुळे माझा दुसरा शर्ट पण खराब झालाय. अरे तुमचाच काय हो, माझाही शर्ट खराब झालाय. अरे भिडीचा कुर्ता पण खराब झालाय. आता ऑफिसला जायला उशीर होणार. अरे सॉरी माझ्या मित्रांनो, सॉरी. सॉरी काय सॉरी पोपटलाल? दरवेळी तू सॉरी म्हणून वाचणार नाहीयेस. आणि पोपटलाल, आमच्या तिघांचे कपडे आताचे सुद्धा आणि पहिले जे तू बेसनने खराब केलेस ते सुद्धा सगळे लॉन्ड्रीला जातील. त्याचे पैसे तू द्यायचे. हा, हो, तुला याचं बिल द्यावं लागेल आणि तुला याची पनिशमेंट पण मिळणार. हो, शिक्षा तर होणारच. तुम्हा लोकांना उशीर होत असेल ना, चला मी निघतो हा माझ्या घरी. पोपटलाल, तू एवढा सहजपणे सुटून नाही जाऊ शकत. चूक एकदा माफ केली जाऊ शकते, परत नाही पोपटलाल. हो. नाहीतर काय आमच्यावर सेशन आणि बॉस उडवलास ना? काय? बेसन आणि सॉस. हा, बेसन आणि सॉस उडवलाय. सोडी, पकड पोपटलाल. हा, पकड त्याला. सॉसच्या बदल्यात सॉस. आता तुझी पाळी आहे. तारक, हे काय करताय तुम्ही पोपट भाऊंसोबत? थँक्यू माझ्या बहिणीनो, तुम्ही अगदी योग्य वेळेवर आलात. हे बघा माझ्यासोबत काय करतायत. रोशन वहिनी, सांगा ना त्या सोडीला मला सोडायला. रोशन, याला सोड ना बाबा, त्याचं लग्न व्हायचंय अगं अजून. सोडिये, लग्न होईलच, तू काळजी कशाला करतेस? अहो, आणि तो टोमॅटो सॉस कसा पडलाय कुर्त्यावर? हो अय्यर, काय चाललंय? काय करताय काय तुम्ही? बबिता, ते काय झालं? मी अब्दुलला फोन केला होता, पण त्या अब्दुलचा फोन लागत नाहीये. समजलं काय? पोपटलाल, अरे हो, पोपटलाल, अरे हे काय करतोय? अरे सोड ना सोडी. हा, आता सॉस उडवला म्हणून बदला घेतो याचा. हो बरोबर, सॉसचा बदला सॉस. भिडे, मित्र, तू शिक्षक असून सुद्धा बदला घेण्याची भावना मनात ठेवतोस. ठीक आहे, मी बदला नाही घेणार पोपटलाल, पण शिक्षक आहे ना, मी पनिशमेंट देणार. नाही, मी तर बदला घेणार. घ्यायचा, आपण बदला घ्यायचा. अरे सोडी. मेहता साहेब, हे काय केलं तुम्ही? अरे तू काय केलंस भाऊ? तू उलटा का फिरलास भाऊ? अहो या रोशन डार्लिंगने माझं लक्ष घालवलं. पोपू, आता तर तू गेला. सोडी नाही साहेब, तो डोंगराच्या खाली नाही, तो सखारामच्या वर आहे. काय झालं? नाही, सखाराम खराब होईल. कुठलं जाईल यार? नाही. टाका ना माझ्यावर, टाका ना. तू काळजी करू नकोस. आता पप्पूला उचलून घेतो, मग जितका पाहिजे तितका सॉस टाकता येईल. ओ नो, तारक. अरे हे काय केलं मेहतोस? अरे होळी तर 2 दिवसानंतर आहे ना, आणि तुम्ही लोक छोट्या पोरांसारखी आत्ताच होळी खेळताय, आणि ती या टोमॅटो सॉस नाही. हो ना. काकाजी, आम्ही होळी खेळत नाही आहोत. होळी खेळत नव्हतास, मग अजून कुठला सण करत होतास रे भाऊ? होळीलाच रंग टाकतात ना एकमेकांवर, तुम्ही लोक सॉस टाकताय. नाही काकाजी, हा सॉस तर मी पोपटलालवर टाकत होतो. तुम्ही मध्येच आलात आणि अचानक तुमच्यावर उडाला. अरे पण बिचाऱ्या पोपटवर सॉस का टाकायचा होता? मग काकाजी, हा बिचारा नाहीये, हा खूप खोडकर माणूस आहे. काय केलं याने? अहो मी सांगतो काकाजी, झालंय असं. त्यानंतर आम्हाला टाकायचंय तर हातातच येत नाहीये. अरे ते सगळं ठीक आहे, पण अशा खाण्यापिण्याच्या वस्तू नासवणं चांगलं नाहीये. हो, नाही काकाजी, नासवण्याचा प्रश्नच नाहीये. हा सॉस तर एक्सपायर झालेला आहे. असं? हा, अरे असं आहे तर तुम्ही लोक उभे का? टाका टाका
अरे बापरे, अरे वा मज्जा हे सगळे झाली तर होळी आपण. खेळत आहेत. अरे कशी मज्जा ते पण सॉसने. अरे, आपण बापूजी पण खेळतात. काय करू? एक काम करतो, ह्या लोकांनी मला बघण्याआधी हळूच लपून निघून जातो. अरे घे 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 त्याच्या हातातून घे. अरे हे नको, हे माझ्या नको. हात मारा. अरे सोडे. खाली 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 खाली. जेठाभाऊ काय झालं? अरे नाही तर मी हा सरळ शॅम्पू उडवे ना जेठालाल, ही छाती पोलादाची आहे. ही सॉसला नाही घाबरली तर शॅम्पू काय चीज आहे? हो जेठालाल, ज्या छातीने ज्या शरीराने स्वतःवर बेसनचे सॉसचे वार झेलले त्याला शॅम्पू बिंपूची भीती काय दाखवतोयस? ओय जेठाप्रा, ही मर्दाची छाती आहे. शॅम्पू बिंपूला घाबरत नाही. टाक 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 शॅम्पू टाक. जेठालाल, आता तू आमच्या बाजून वाचू नाही शकणार. जेठालाल, आज बघूया कोणात आहे किती दम. नाही नाही, माझ्यात नाही आहे दम. हा चाल, ओके. अरे काय करतो जेठालाल? संपला यार, काय हे काय संपला? अरे संपला आता. ठीक आहे, तोंडाला. अरे अरे बस. हे बघा काकाजी, हा ए, ए, ए. नाही नाही, काय नाही असंच असंच. मजा आली यारो, मजा आली. आज जी खेळलो होळी नेहमी लक्षात राहील. होळीच्या आधीच होळी झाली आपली. हा मजा आली बाबा, मजा आली, मजा आली. या या, होळी संपली आता आमची. आता यांची गंमत करूया. बघितलं आहे बघा, माझा चष्मा वगैरे कसा झाला आहे. चष्मा पण. एक डोळा. तुम्ही सगळे तर लहान मुलंच झाला होता. बघा ना बबिताजी, हे सॉसने होळी खेळत आहेत. बोला. तर मग ही सॉस होळी सुरू कशी झाली? सॉस होळी. या पोपटलाल पासून. ते काय झालं? अहो, ती एक्सपायरी वाली सॉसची बॉटल होती ना, ती मी फेकून द्यायला किचन मध्ये बाजूला ठेवली होती. बघितलंस? पण सॉसच्या बॉटलचे पैसे तर वसूल झाले ना. अरे बाबा अब्दुल, हे शॅम्पूचे जे पैसे ते माझ्या खात्यावर लिहून हो ठेवा. जेठाभाऊ. अरे नाही जेठालाल, राहू दे. अब्दुल, माझ्या खात्यावर लिहून ठेव. नाही नाही नाही, अय्यर भाऊ, मी आधी बोललो ना. तुम्ही आधी बोलायचं होतं ना. ए भाऊ, दोघांचं माझ्या खात्यावर लिहून ठेवा भाऊ. हा. हा, ठीक आहे. ठीक आहे. हो बाबा हो. मित्रांनो, माझ्या घरी गरमागरम भज्यांची सगळी सामग्री तयार आहे. तुम्ही सगळेजण माझ्या घरी चला, मस्तपैकी गरमागरम भजी खाऊया. अरे नाही नाही पोपटलाल, या अवस्थेत कुठे जाणार तू? तू अवस्था तर बघ. ते बघ, ऑफिसला जायला उशीर होतोय. आता आंघोळ करून ऑफिसलाच जातो प्लीज. हा, चालेल चालेल, चला चला. शेठजी, दुकान बंद करायचं. ठीक आहे, वाढवून घ्या. आज धंदा खास झाला नाही. मंदीचा मार नट्टू काका. हा शेठजी, मला तुमची फार काळजी वाटते. का भाऊ, मला काय झालंय? शेठजी, मला या गोष्टीची चिंता होते की दुकान मेंटेन ठेवण्यासाठी किती खर्च होतो. हा, पूर्ण दिवस एसी सुरू ठेवावा लागतो. किती बिल येतं. हा, दुकानचं इलेक्ट्रिसिटी बिल, मेंटेनन्स बिल आणि गोडाऊन मध्ये सुद्धा किती माल पडलेला आहे. या सगळ्याचा किती खर्च होतो. आणि जर पूर्ण दिवस धंदा नाही झाला तर हा सगळा खर्च चालवणं किती अवघड होऊन जातं. हा, ठीक आहे भाऊ, एका दिवशी धंदा नाही झाला तर नाही झाला. या दुःखी काय व्हायचंय भाऊ? सगळे दिवस एकसारखे नसतात ना बाबा. रोज रोज दिवाळी थोडीच येते. बघा, आय थिंक शेठजी इज राईट.
याच्यामध्ये राईट काय आहे नट्टू काका? अरे बागा, एवढ्या लवकर तू विसरलास बापूजींनी काय सांगितलं होतं? प्रत्येक वेळी आनंदी राहायचं. आता बघ, धंदा चांगला झाला तर आपण आनंदी होतो की नाही? आता एका दिवशी धंदा चांगला नाही झाला तर ठीक आहे, चिंता नाही करायची, आनंदी राहायचं. बरोबर आहे शेठजी. भले कोणतीही परिस्थिती असू दे, आपल्याला कधी निराश नाही व्हायचं आहे. हो, आणि सकारात्मक विचार असतील ना तर सगळं चांगलंच होतं. नट्टू काका, शेठजीच्या सकारात्मक विचाराने तर जादू दाखवली. कस्टमर हा, या भाऊ, या वहिनी. बोला, काय दाखव? टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन? एक मोबाईल पाहिजे 9-10 हजाराच्या रेंज मध्ये. हो, 9-10 हजाराच्या रेंज मध्ये तर एकापेक्षा एक मस्त पीस आहेत. एक मिनिट दाखवतो. हे बघा, खूप छान मोबाईल आहेत, एकापेक्षा एक मोबाईल. बघा, कितीचा आहे? तुम्ही भावाची चिंता करू नका, तुम्हाला बेस्ट रेट मिळेल. पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला असा रेट कुठेच मिळणार नाही. तुम्ही फक्त मॉडेल पसंत करा. कसा आहे? दुसरा बघा ना. हा वाला, हा काही खास नाही. दुसरा बघा, खास वाटत नाहीये. आपण दुसरीकडे जाऊया. वहिनी, तुम्ही हे मॉडेल तर पाहिलंच नाही. बेस्ट पीस आहे, तुम्हाला आवडेल. बघा, हा चांगला आहे. हा, आमच्या दुकानात सगळ्यात जास्त हाच पीस विकला जातो. कितीचा आहे? हे बघा, तुमच्याशी खोटं बोलणार नाही. हा 9,600चा आहे, पण आता तुम्ही दुकान बंद करायच्या वेळी आलात तर 9,400. पण हा तर ऑनलाईन 9,200लाच आहे. बरोबर आहे वहिनी. ऑनलाईन वर स्वस्त मिळतही असेल, पण सर्व्हिस आमच्यासारखी कधीच मिळणार नाही. पण भाऊ, गॅरंटी वॉरंटी ऑनलाईन वाले सुद्धा देतात. आम्ही जास्त पैसे का द्यायचे? अहो, आम्ही तर वॉरंटी गॅरंटी संपल्यानंतर सुद्धा सर्व्हिस देतो. हा, अशी सर्व्हिस ऑनलाईन मध्ये नाही मिळणार तुम्हाला. तरी आम्ही ऑनलाईन पेक्षा जास्त पैसे का द्यायचे? अच्छा वहिनी, तुम्ही पण काय लक्षात ठेवाल, याचे तुम्ही एक काम करा, 9,150 द्या. ऑनलाईन पेक्षा पण कमी. बस, खुश? थँक्यू. नट्टू काका, त्यातला एक फ्रेश पीस पॅक करून द्या आणि बिल बनवून द्या. हा? या, या, या. या बाजूला या. या. शेठजी, सॉरी टू से, पण तुम्ही मोबाईल भाव टू भाव देऊन टाकला. नटू काका, नुकसान तर केलं नाही ना. जर मी अडून बसलो असतो तर हे लोक निघून गेले असते, खरेदीच केली नसती. असा कंजूस ग्राहक कधी कधी येतो तर सोडून द्यायचं. काय, मार्केटमध्ये पैसा फिरत राहायला पाहिजे. असे ग्राहक अजून 2 ग्राहकांना पाठवतात, मग त्यावर कमवून घ्यायचं. हा, ते तर आहे शेठजी. पैसे तरी आले. पण शेठजी, ह्या ऑनलाईन वाल्यांमुळे खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे, नाही का? शेठजी, या ऑनलाईन वाल्यांमुळे छोट्या व्यापाऱ्यांचा धंदा संपला. आता छोट्या व्यापाऱ्यांनी धंदा करायचा तरी कसा? अरे नट्टू काका, वेळेचा प्रश्न आहे. वेळ नेहमी बदलत असते, त्यामुळे आपण सुद्धा वेळेनुसार बदलायला हवं. जो माणूस वेळेनुसार बदलतो ना, तोच टिकतो. मग तो धंदा असो की आयुष्य. त्यामुळे कंप्लेंट करायची नाही, संकटाचा सामना करून पुढे जायचं. तर आता विचार करा, धंद्याला पुढे नेण्यासाठी एखादी स्कीम शोधा. शेठजी, आम्ही तर आधीच स्कीमचा विचार करून ठेवलाय. अच्छा, काय? बघा. हो नट्टू काका. हे बघा शेठजी, हे काय? होळीची पिचकारी. ही 50 वाली आहे, ही 100 वाली आहे आणि ही 150 वाली आहे. तुम्ही यातली एखादी पिचकारी पसंत करून घ्या, आपण ती मागवून घेऊया आणि उद्या कस्टमरला इलेक्ट्रॉनिकच्या खरेदीवर एक पिचकारी फ्री देऊन टाकूया. होळीची पिचकारी? माणसांची सवयच आहे, फ्री मध्ये जे काही मिळेल ते खूप मोठ्या आनंदाने घेतात. हा, हे पण बरोबर आहे. तू एक काम कर, 5-1 हजाराची मागवून घ्या, 50 एक पीस मागवून घे. हो, आणि लवकर मागवून घ्या भाऊ, होळीच्या नंतर नको मागवू.
आत्ता ऑर्डर करून टाकूया आणि उद्या सकाळ होताच दुकानच्या आतमध्ये आणि दुकानाच्या बाहेर सुद्धा फ्री स्कीमचा पोस्टर पण लावून टाकूया. चला मग आता दुकान वाढवून घ्या. मी पण आता निघतो, उद्या भेटूया मग. हा ठीक आहे. हो गुड नाईट Good night, शेठजी. हा, अभिनंदन बागा, स्कीम पास. येस पास. तसं अब्दुल, तुला या मंदीचा काही फरक वगैरे पडत नसेल नाही? नाही, जगाला पडत असेल, पण तुमच्यासारखे फिक्स ग्राहक आहेत माझ्याकडे, त्यामुळे माझी तर गाडी चालूच राहते. काय वाटतं मित्रांनो, आजकाल सगळीकडे मंदीचं वातावरण का पसरलेलं आहे? माहित नाही भाऊ. अरे खरंच माहित नाही भाऊ. रोज मंदीचं एक नवीन कारण पुढे येतं. माहित नाही मार्केटमध्ये कधी तेजी येणार, मार्केट कधी सुधारणार, परिस्थिती कधी बदलणार, व्यापार ठीक होणार की नाही, काही समजत नाहीये भाऊ. कधी कधी मला हे कळत नाही की खरंच मंदी आहे का. 1-2 दिवस बाहेर फिरायला जातो तर हॉटेल फुल, कधी जेवायला रेस्टॉरंट मध्ये गेलो तर रेस्टॉरंट फुल. अय्यर भाऊ, तुम्ही व्यापारी नाही ना, त्यामुळे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही माझ्यासारखे व्यापारी असतात ना, तर तुम्हाला कळलं असतं की केटला विषय शो थायशे. काय काय म्हणाला. अरे भाऊ, जेठालालच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की मंदीचा फटका व्यापाराला लवकर कळतो, हो ना जेठालाल? हा? जेठालाल, आता इतकीच तुला मंदी वाढत असेल तर एक काम कर, तू तुझा फ्लॅट, तुझा दुकान विकून बचावला का शिफ्ट होऊन जात नाहीस. काय आहे, गावाकडे खर्च कमी होतो. नाही, बरोबर बोलताय तुम्ही, बरोबर. तर एक काम करा, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बचावलंय. मी बचावला का येईन. ते शेतीवाडी करायला बैलाची गरज पडेल ना भाऊ. जेठालाल, तू तुझा लिमिट क्रॉस करतोय. आणि लिमिट क्रॉस करायची सुरुवात कोणी केली? तुम्ही कोण आहात मला बचाव पाठवणार आहे? बघ ओ जेठाप्रा, जरा शांत हो ना. अरे यार, काय बोलताय ते बचाव जा म्हणून. अरे तू बचावला जा किंवा नको जाऊस, ओय माझ्यावर पंजाबला जाण्याची वेळ येणार आहे. हे घ्या, तुला काय झालं आता? ओ आजकाल ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये किती मंदी आहे. ओय लोक तर सर्व्हिसिंग करायला सुद्धा येत नाहीयेत. ते लोक येतात, म्हणतात ओ पाजी फक्त ऑइल चेंज करून द्या, सर्व्हिसिंग करायची काही गरज नाही. बोला. प्रत्येक ठिकाणी हेच आहे भाऊ, बचत. पण भिडेचं खूप चांगलं आहे ना, दरवर्षी त्याला नवीन स्टुडंट भेटतच असतात. नाही पण भिडे शिकवतो पण चांगलं ना. थँक्यू आदिभाऊ. स्टुडंट्स तर येतात दरवर्षी, पण खरं सांगायचं तर लोणचं पापडाच्या बिझनेसमध्ये मंदी तर आहे. अरे भाऊ भिडे, याचं कारण हे आहे की आजकाल लोक हेल्थ कॉन्शियस झाले आहेत. ओ हेल्थ वरून आठवलं, हाती भाऊ तुम्ही केव्हाचे असेच बसला आहात. वय तुम्हाला मंदीचा फरक पडतो की नाही? हो, तुम्हाला कसा फरक पडणार. अरे फायदा झाला की लोक फिरायला जातात. ओय क्लायमेट वगैरे चेंज झालं ना की मग आजारी पडतात. आणि मंदीमध्ये तर टेन्शनमुळे सुद्धा आजारी पडतात. इन शॉर्ट, तेजी आणि मंदीचा तुमच्यावर फरक पडत नाही. अरे सोडी, या तेजी आणि मंदीचं माझ्याशी काही देणं घेणं नाही. मला तर वाटतं की माझ्या धंद्यात मंदी यावी. अरे लोकांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, स्वस्थ राहावं, मस्त राहावं. वा 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 वा, ह्याला म्हणतात डॉक्टर असावा तर हाती भाऊंसारखा. मित्रांनो, मंदीचं खरं टेन्शन तर इकडे मला आहे. आता तुला कसलं टेन्शन आहे भाऊ? जगात दिवसभर काय ना काय गोंधळ होतच असतो. सकाळ संध्याकाळ तुम्हाला ब्रेकिंग न्यूज तर मिळतच राहते ना. अरे माझ्या जीवनामध्ये तर लग्नाची मंदी आहे ना. अरे भाऊ, ही मंदी तर फारच लांबलाच काय मग. अरे भाऊ, चेष्टेचा विषय वेगळा आहे, पण मंदीने सगळ्यांचीच अवस्था वाईट करून ठेवली आहे. अरे कॉर्पोरेट मध्ये सुद्धा इतकी अडचण व्हायला लागली की लोकांचे जॉब चालले. आमच्या ऑफिस मध्ये सुद्धा वरून ऑर्डर आली, लोक कमी करा. सगळ्यांच्या डोक्यावर तलवार लटकते, कधी जॉब जाईल. मेहता साहेब, मला एक गोष्ट कळत नाहीये की एकीकडे महागाई सुद्धा वाढते आणि मंदी सुद्धा आहे. अरे बोलतोयस तर तू बरोबर अब्दुल, पण सगळं बदललंय. आता बघ ना, नवे नवे चॅलेंजेस येत आहेत. सगळे इंटरनेटच्या द्वारे होत आहे, काम डिजिटल होत आहे, आता गोष्टी ऑनलाईन होत आहेत. अगदी बरोबर बोललात मेहता साहेब. ऑनलाईन मार्केटिंग इतकं वाढलंय की सगळ्यांना घरी बसूनच गोष्टी मागवायच्या. पुस्तक म्हणा, कपडे म्हणा, एवढंच कशाला, किराणा, दूध, भाज्या सगळं घर बसल्याच पाहिजे. हो ना. मग दुकानदारांचा धंदा होईल तरी कसा? अय्यर भाऊ, काही असं शोधून काढा ना की मंदी तेजीमध्ये बदलून जाईल. अब्दुल, असा काय शोध पॉसिबलच नाहीये. बघा, म्हणजे तुमचा सायनिस्ट असून काय उपयोग आहे? तुमचं शिक्षण तर वाया गेलं ना. जेठालाल, माझ्या सायंटिस्टच्या अभ्यासात हे सगळं येत नाही. हे सगळं जे लोक इकॉनॉमिक शिकतात त्यांच्या अभ्यासात हे सगळं येतं. कोण लोकांचं काय काम? अर्थशास्त्र जेठालाल, अर्थशास्त्र.
पण भाऊ अब्दुल, असा आविष्कार करून मंदी दूर होणार नाही भाऊ. ते म्हणतात ना, दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस येतो. तर भाऊ, तेजीनंतर मंदी, तर मंदीनंतर तेजी सुद्धा येणार एक दिवस. राईट. अगदी लाख मोलाची गोष्ट बोललात मेहता साहेब. आता तेजी यायलाच हवी, पण जोपर्यंत तेजी येत नाही तोपर्यंत मंदी मंदी करण्यात काही अर्थ नाही. मी तर कच्ची माडू आहे, त्यामुळे मी एक मस्त आयडिया काढली आहे. आता बघा, होळी येते, तर त्यात मंदीचा धंद्याला फटका बसू नये यासाठी एक मस्त स्कीम शोधली आहे. काही खरेदी केल्यावर पिचकारी फ्री. वा वा जेठाप्रा, काय आयडिया सुचवली आहे. ओय, मी सुद्धा माझ्या गॅरेज मध्ये स्कीम लावतो. ओय, प्रत्येक सर्व्हिसिंगच्या वर पिचकारी आणि सोबत 100 ग्राम गुलाल फ्री. भाऊ काम करेल ही आयडिया नक्की. जेठालाल, फार चांगली आयडिया आहे तुझी. भाऊ, प्रत्येक व्यक्तीला गिफ्टचं, फ्री वस्तूंचं फार आकर्षण असतं. असंच असायला हवं. मग कॉम्पिटिशन असो वा मंदी असो, माणसाने जर डोकं वापरलं, डोकं शांत ठेवलं, तर प्रत्येक गोष्टीवर मार्ग निघतो. बस. अगदी खरंय. मित्रांनो, आपल्या मंदीवाल्याच्या गोष्टीमध्ये खूपच बढोती झालेली आहे. आता आपण ह्या गोष्टी लवकरात लवकर बंद करूया. बरोबर बरोबर. इन शॉर्ट, आजच्या चर्चेचा हाच निष्कर्ष निघतो की मंदीला घाबरायचं नाहीये आणि जोरात पुढे जायचंय आणि आनंदी राहायचं. योग्य तात्पर्य काढलं शिक्षकाने. चला भाऊ, चला आता घरी चला 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 अब्दुल, चला चला चल. आहा. हा, चल अब्दुल. चल, बाय, गुड नाईट. ते सांग भाऊ. हे घे. हे घे बेटा, हे पिऊन घे. हे काय आजोबा? हा देशी काढा आहे, मी माझ्या हाताने बनवलाय. चल पिऊन घे. नाही नाही आजोबा, मी ठीक आहे, मला काहीच नाही झालंय. अच्छा, तर ठीक आहे, काही होऊ नये म्हणून पी. हा, अरे हा शरीरासाठी फार चांगला असतो, त्यामुळे सर्दी आणि खोकला नाही होत. पिऊन घे, पिऊन घे. पण आजोबा, याला बघूनच भीती वाटते. हा, तर काही हरकत नाही, डोळे बंद करून पिऊन घे. चल चल चल. पण आजोबा, खूप कडू असेल ना. अरे बेटा, नाक बंद करून पिऊन टाक, कळणार पण नाही तुला. काय बापूजी? हा, चल 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 पिऊन घे. चल 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 चल. नाक बंद कर, नाक बंद कर. चल चल. पिऊन घे. ए, शाबाश 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 शाबाश. खूप कडू आहे. शाबाश. बघितलं बापूजी, प्यायला लावला ना. अरे जैठ्या, यायला उशीर का झाला? बापूजी, सोडा पिता पिता ते मंदीचा विषय निघाला, तर विषय बराच वेळ चालला, त्यामुळे थोडा लेट झाला. जैठ्या, पुन्हा मंदीचा विषय. पप्पा, तुम्ही मंदीला घाबरू नका. टप्पूकडे ना एक मस्त आयडिया आहे. हा, तर बेटा, तुझी आयडिया ना ती अभ्यासात वापर. आणि बापूजी, मला आता मंदीचं मुळीच टेन्शन नाहीये. तुम्ही मला सांगितलं ना की प्रत्येक क्षणी आनंदी राहायचं, तर आता मी आनंदीच राहतो आणि सगळ्यांनाच तुमची ती गोष्ट सांगतो. वाह, शाबास शाबास. चल जेठ्या, आता या आनंदात तू सुद्धा हा काढा पिऊन घे. काय? अरे हा देशी काढा आहे, मी माझ्या हाताने बनवलाय. तू सुद्धा पिऊन घे. पण बापूजी, मला सर्दी खोकला काहीच झाला नाहीये. पप्पा, मला सुद्धा काहीच नव्हतं झालं, पण मी सुद्धा प्यायलोच अरे ना. तू गप्पा बसते बाबा. तू चुप राहा. अरे जेठ्या, तू किती गोड खात असतोस, तर पोटात काही कडू सुद्धा जाऊ दे की. चल 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 पिऊन घे. हो पप्पा, नाक बंद करून पिऊन टाका. अरे गप्पा बस ना आगाऊ. तू चुप राहा. चल 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 चल. हा, मी पितो. अरे गप्पा राहा ना भाऊ तू. मी नंतर पिन ना बापूजी. का आता मुहूर्त चांगला नाहीये? नाही, सोडा पिऊन आलोय ना बापूजी. सोड्याच्या वर काढा. नाही नाही नाही, काही हरकत नाही. जेठ्या, असा काही नियम नाहीये की सोड्यानंतर काढा पिऊ शकत नाही. हा, चल पिऊन घे. चल 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 चल. प्या प्या. चल. कमॉन पापा, कमॉन कमॉन कमॉन. अरे तू गप्पा बस ना बाबा, आवाज करू नको, मला डिस्टर्ब होतं ना. एकदम ते लक्ष देऊन प्यावं लागतं भाऊ, समजत नाही काय? मी हेल्प करू का पप्पा नाक बंद करायला? हा हा, पिऊन घे. हा, शाबास शाबास. बस थोडाच आहे, थोडाच आहे. बस बस, कमॉन पप्पा, कमॉन. झालं झालं झालं. बस ए जेठ्या, बस बस, चल आता नाटक बंद कर. इतकाही काही कडू नाहीये. तुम्ही पिऊन बघा बापूजी, मग कळेल तुम्हाला. मी पिऊन घेतलाय भाऊ. केव्हा? मी तर पाहिलं नाही. टपू, तू पाहिलं का रे?
नाही. बघितलं बापूजी, मी पण नाही पाहिलं, टप्पूने पण नाही पाहिलं. आमच्या समोर प्यालात ना तर कळेल. हा नाही पाहिलं तर त्याला मी काय करू जेट्या? मी जेव्हा काढा प्यायलो तेव्हा तुम्ही दोघे घरी नव्हतात. बघ, हा काढा सगळ्यात आधी मी प्यायलोय, मग टप्पू प्यायला, मग तू प्यायला. समजलं? हा तर ठीक आहे, अजून थोडं पिऊन घ्या ना. मी आणि टप्पू तुम्हाला कंपनी देतो. थोडं थोडं आम्ही सुद्धा पितो. प्या प्या. अरे हे औषध आहे जेट्या. चहा थोडाच आहे की पुन्हा पुन्हा पिऊ शकतो. हो. चला भाऊ, चला सगळे झोपूया. चला चला, शुभरात्री. चल टप्पू चल. अरे माल व्यवस्थित पोहोचवून दे. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळ झाली. एक मिनिट. अरे भाऊ, आता सकाळ कुठे झाली आहे? आता तर फक्त 7:30 वाजले. अहो काय चेष्टा करताय तुम्ही? कोण बोलतोय? अहो मी पीपी पियुष पिचकारी. रॉंग नंबर भाऊ. हा जेठालाल गडांचा नंबर नाहीये. हो, त्यांचाच नंबर आहे. तुम्ही कोण बोलताय? अहो सांगितलं ना, पीपी पियुष पिचकारी. तुमच्या दुकानातून मला पिचकारीची ऑर्डर मिळाली आहे. हा तर त्याचं काय आहे भाऊ? आज 10 वाजता तुम्हाला डिलिव्हरी मिळून जाईल. अरे यार, हे सांगण्यासाठी तुम्ही सकाळी सकाळी फोन केला. चला ठीक आहे भाऊ, थँक्यू. एक मिनिट जेठा भाऊ, मी फक्त हे सांगायला फोन नाही केलेला. खरं तर मी हे विचारण्यासाठी फोन केला की ते पिचकारीचं पेमेंट आजच्या आज मिळून जाईल ना. अरे यार, हा कसा व्यापारी आहे? 5,000साठी सकाळी सकाळी माझी झोप मोडली. काय झालं जेठा भाऊ, तुम्ही उत्तर नाही दिलं? अरे भाऊ, यासाठी तुम्ही नट्टू काका किंवा बागाला फोन करा. छोटे मोठे पेमेंट तेच बघतात. ठीक आहे? छोटं पेमेंट? अहो 5 लाखाला तुम्ही छोटं पेमेंट म्हणता? 5 लाख? अरे भाऊ, मी काही सोन्या चांदीच्या पिचकारीची ऑर्डर नाही दिली आहे. प्लॅस्टिकच्या पिचकारीची ऑर्डर दिली आहे. जेठा भाऊ, मी प्लास्टिकच्या पिचकारी बद्दलच बोलतोय. हा तर 5 लाख? 5,000 पिचकाऱ्यांची 100 रुपयाच्या हिशोबाने 5 लाखच होतात. 5,000 पिचकारी नाही भाऊ, फक्त 50 पिचकाऱ्यांची ऑर्डर दिली आहे. माझं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे, पिचकाऱ्यांचं दुकान नाही आहे भाऊ. अहो नाही जेठा भाऊ, मला तर 5,000 पिचकाऱ्यांचीच ऑर्डर मिळाली. तुमच्या इथून नट्टू काकांनी आमच्या रघुला 5,000 पिचकाऱ्यांची ऑर्डर दिली आहे. भाऊ, मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय भाऊ. अहो कसला गैरसमज? तुम्हाला माल लवकर पाहिजे होता म्हणून मी दुसरी ऑर्डर कॅन्सल करून तुम्हाला माल पाठवला आणि तुमचा माल टेम्पो मध्ये रवाना पण झाला. हो भाऊ, नाही, त्या टेम्पोला जिथे आहे तिथेच थांबवा भाऊ. मी एक काम करतो, नट्टू काकांशी बोलून तुम्हाला परत फोन करतो. ठीक आहे? अरे यार, काय भानगड आहे? अरे, या दोघांचे फोन स्विच ऑफ येत आहेत. हे काका पुतण्या माझ्या आयुष्यात गोंधळ घालून स्वतः आरामात फोन बंद करून झोपलेत. काय करू? आता त्यांच्या घरीच जातो.